बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येतोय। आज मराठा क्रांती मोर्चा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान अशा धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे। हा जनआक्रोश मोर्चा शांततेत पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी मेट्रो सिनेमागृह ते आझाद मैदान पर्यंत एक विशेष मार्गिका तयार केली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी किंवा त्यांच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्यांना न्याय मिळावा, यासाठी आंदोलन पुकारण्यात येतोय। आज आपण पाहतोय मराठा क्रांती मोर्चा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे धडक मोर्चा हा इकडे मुंबईमध्ये आहे। त्या संदर्भात काय माहिती आहे आणि आता किती जण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत? निश्चितच नीलम, बीड आणि परभणीमधून एकंदरीत आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि पुणे मार्गे आता थेट हे आंदोलन आहे ते आपण पाहू शकतो मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे। आणि मुंबईमध्ये आता आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करत आहेत। काही आंदोलकांशी आपण बातचीत करूया। योगेश केदार या ठिकाणी आहेत। योगेशजी, काय सांगाल? न्यायालयीन माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आता समिती नेमलेली आहे, सीबीआय इन्क्वायरी सुरू आहे, तिसरीकडे एसआयटी स्थापन केलेली आहे, तरी आंदोलन करण्याची वेळ का? चौकशी समिती दोनदा बदलली आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, एसआयटी मध्ये सुद्धा। कारण त्यात सुद्धा वाल्मिक कराडांचे फेवर असलेले, त्यांची साथ देणारे, त्यांनी नेमलेलीच माणसं आधी बऱ्यापैकी घुसवले गेले होते, घुसले होते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यात करेक्शन केले, पण आता ही चौकशी पूर्ण झाली म्हणायला लागलीत, परंतु दररोज काहीतरी नवीन कुठं यायला लागलं ना वाल्मिक कराडांचा बाहेर, दररोज काहीतरी नवीन प्रकरण त्यांचं बाहेर येते। हे फार मोठं पाळमुळं असलेले हा गुन्हेगार आहेत हे लोक, यांना मोक्यामध्ये आणि 302 मध्ये त्यात घातल्याशिवाय आम्ही मराठा समाज शांत बसणार नाही। अजून एक आरोपी फरार आहे, महाराष्ट्र शासनाला सापडत नाही। त्या सैफ अली खानच्या घरात गेलेला माहीत नसलेला माणूस तुम्ही एका दिवसात शोधून काढला, आणि वाल्मिक कराड सारख्या माणसाला तुम्हाला 20-20 दिवस लागतील। अजून एक आरोपी फरारच आहे, म्हणजे याचा अर्थ कुठं तरी पाणी मुरायला लागलेला काहीतरी गडबड सुरू आहे। म्हणून मराठा समाज हा आजही आक्रोश करतोय। धनंजय मुंडे साहेबांनी परवा करेक्शन केलेलं आहे, पण ते करेक्शन सुद्धा पश्चात बुद्धीतनं आलेलं आहे। अजित पवार त्यांचं समर्थन करत होते, आता हळूहळू म्हणतायत की तुम्ही ह्यांना फाशी द्या। ह्या गोष्टी सगळ्या करेक्शन झालं पाहिजे, म्हणून हा आक्रोश मोर्चा आज आझाद मैदानावर आहे। निश्चितपणे नीलम, हा आक्रोश मोर्चा आहे तो सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये, आणि स्वतः भाजपचे सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस सुद्धा आपल्याला या मोर्चात पाहायला मिळतील। मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक आहेत आणि एकंदरीत शांततेने हा मोर्चा व्हावा म्हणून आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात फौजफाटा आहे पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एक स्वतंत्र मार्गिका सिनेमा जो आहे, मेट्रो सिनेमागृह आहे, तिथपासून आझाद मैदानपर्यंत सुरू राहील आणि शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आहे तो आझाद मैदान या ठिकाणी पोहोचेल आणि नंतर आझाद मैदान या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर आहे ते जाहीर सभेमध्ये होईल, वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं होतील। त्यामुळे सरकारतर्फे आता आंदोलकांची समजूत करण्यासाठी किंवा मागण्यांची दखल घेण्यासाठी नेमकं कोण भेटीसाठी येते किंवा शिष्टमंडळ कुणाला भेटतंय हेही पाहणं महत्वाचं असेल। आणि सरकारच्या या आश्वासनानंतर तरी आंदोलकांचा रोष कमी होतोय का याकडे आपलं लक्ष असेल। नीलम जी, यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सुद्धा या मोर्चामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे, तर आता त्यांच्या पक्षातर्फे कोण आलेला आहे, सर्वपक्षीय नेत्यांमधून कोण कोण येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितपणे आता सध्या रिपाई आठवले गटाकडून सुद्धा या मोर्चाच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे शक्यता आहे रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत का? दुसरीकडे भाजपतर्फे स्वतः सुरेश धस आहेत आमदार, ते या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्यांची हत्या झाली त्या संतोष देशमुख यांचं कुटुंब, म्हणजे त्यांचे बंधू असतील, धनंजय देशमुख त्यांची पत्नी असेल किंवा मुलगी असेल, हे कुटुंबीयही या मोर्चामध्ये सामील होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्यामुळे एकूण आता राजकीय नेत्यांमधून, सर्वपक्षीय नेत्यांमधून कोण कुठल्या पक्षातील प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील होतील याकडे आपलं लक्ष असेल। जी चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।